आपला आवाज कोकण 24 तास। राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात रात्री समुद्रात स्फोटासारखे आवाज ऐकू येऊ लागल्याने पोलीस आणि सागरी सुरक्षा दल सतर्क झाले असल्याने एकच खळबळ माजली। खोल समुद्रात 20 नॉटिकल माईल मधून स्फोटासारखे आवाज आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। समुद्रातील स्फोटाच्या आवाजाने गूढ उकळण्यात तटरक्षक आणि पोलीस दलाला यश आले। खोल समुद्रातून जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्ट मधून फायर केल्याने तो आवाज आला असल्याचं पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले। या दोन ठिकाणी काही स्फोटांचे आवाज ऐकू आले। नेमकं काय इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढे आलंय, नेमकं काय प्रकार आहे? कारण का सगळीकडून फोन यायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। रात्री 9:30-10च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की विजयदुर्ग ते नाटे या दरम्यान एक 30 ते 40 किलोमीटरवर काही स्फोटांचे आवाज आले। त्यानुसार आम्ही तिथे ड्रोन पेट्रोलिंग करण्यात आलेली होती। रात्री कोस्ट गार्डच्या शिप्स डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या। मुंबईवरून आणि कोस्ट गार्डची इंटरसेप्टर शिप डायव्हर्ट करण्यात आली होती। त्याचबरोबर आम्ही आमच्याही ज्या ट्रॉलर होत्या त्या भागात आम्ही पेट्रोलिंगसाठी गस्त करण्यासाठी पाठवलेल्या होत्या। आज सकाळी अशी माहिती मिळाली की रात्री तिथून एक टग चाललं होतं, मोठी बोट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिग्नल फायर केला होता। त्या सिग्नल त्यांनी 3-4 वेळेस फायर केला, तो त्याचा आवाज होता। तिथल्या मच्छीमार बांधवांना चुकून असं वाटलं की तिथे काहीतरी मिसाईल वगैरे फायर झाली, तर ती चुकीची माहिती त्यांनी पसरवली होती। आज सकाळी कन्फर्म केलेल्या कोस्ट गार्डच्या सूत्रानुसार तिथे ते सिग्नल फायर केलेला होता त्या एका टगनी, तर बाकी काही चिंतेची बाब नाही। हे सगळं समुद्रात झालं। सकाळी सूचना देण्यात आलेल्या आहे। रात्रभर पूर्ण जिल्ह्यामध्ये सागरी रक्षक दलाचे सर्व नागरिक तसेच आमचे पोलीस दल रात्री सर्व लँडिंग पॉइंटवर आम्ही बंदोबस्त लावलेला होता आणि आमची पेट्रोलिंग अलर्ट मोडवर चालू आहे। असं कुठले संशयास्पद आतापर्यंत काही आढळलेलं नाही। भर समुद्रात स्फोट सारखे आवाज ऐकू आल्याने रात्रीपासून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांनी अखेर आवाजाचा शोध घेतला असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सदरचे आवाज मडबन पासून विजयदुर्ग परिसरात ऐकू गेले। आवाजामुळे परिसरात अफवांचं मोठं पीक आले होते। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलिसांकडून किनारपट्टी भागातील लोकांना आवाहन करण्यात आले। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।